क्रीडा क्षेत्राला जर पुढे न्यायचं असेल तर 3 घटक महत्वाचे असतात. पहिला इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेच. दुसरा महत्वाचा घटक आहे कोचिंग आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा आणि आत्मा जरी म्हणालात तुम्ही तरी कॉम्पिटिशन्स होत राहिल्या तर इन्फ्रास्ट्रक्चर वापरात राहतं. कॉम्पिटिशन्स होत राहिल्या तर टॅलेंट समोर येत राहतं आणि कॉम्पिटिशन होण्यासाठी कोचिंग आवश्यक आहे. इंटरनॅशनल लेवलला जर ती अँटी डोपिंग हे अतिशय कठोरपणे पालन केलं जात असेल तर आपल्या राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर होणाऱ्या खेळांमध्ये तेवढ्याच कठोरपणे ते पालन केलं गेलं पाहिजे. नाहीतर काय होईल, असे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील आणि तिथं बाद होतील आणि तिथं आपल्या देशाची नाचिक्की पण होईल. ते खेळाडूंचं पण करिअर बरबाद होईल. पहिले ऑलिम्पिक विजेते जे भारताचे आहेत हे कराडचे, बरोबर. खाशाबा जाधव हे आमच्यासाठी प्रेरणास्थान लहानपणापासून शाळेपासून आहे. एक काळ असा होता की अख्ख्या देशामध्ये हॉकीचं ॲस्ट्रोटर्फच नव्हतं. गवतावरती खेळायचो आपण हॉकी. आणि ज्यावेळी आंतरराष्ट्रीय मानकं बदलली तोपर्यंत सलग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा आपला देश अचानकपणे फेकला गेला. त्याचं कारण होतं सुविधांचा अभाव. आपले बरेच खेळाडू एक्सपोजर नसेल तर मानसिक दबावाखाली राहतात. ॲथलेटिक्स हा खेळ किंवा लोकप्रियतेच्या दृष्टीनं थोडासा निग्लेक्टेड विषय आहे. आपल्याकडे अजूनही पीटी उषा अजूनही स्टार आहेत, आपल्याकडे मिल्खा सिंग स्टार आहेत, पण ही मोजकी नाव आहेत. ॲथलेटिक्समध्ये 45 पेक्षा जास्त इव्हेंट्स आहेत ऑलिम्पिकमध्ये. मला वाटतं 47 की 48 इव्हेंट्स आहेत. आपल्याला क्रिकेटचे बारकावे माहिती आहेत, पण ॲथलेटिक्स मधले 48 सोडा 15 इव्हेंट जरी आपण मोजायला सांगितलं, जनरल नॉलेजचा जरी क्विज घेतला शाळांमध्ये तरी फार मुलांना नाही सांगता येणार. ऑगस्टमध्ये आपण वर्ल्ड ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूर केली होती. ब्रॉन्झ भारतात पहिल्यांदा आयोजन झालेलं त्याचं, ते इथे कलिंगा स्टेडियमला झालं. जे वर्ल्ड ॲथलेटिक्सचे आणि AFIचे जे लोक आले होते त्यांचे पदाधिकारी, ते म्हणाले आम्हाला ह्याचं फुटेज द्या प्रेक्षकांचं, आम्ही वर्ल्ड ॲथलेटिकच्या तोंडावर मारून दाखवू की एवढे प्रेक्षक तुम्ही जगात कुठेही ॲथलेटिक्सला एवढे आलेले दाखवा आम्हाला. ही गोष्ट आहे एका आदिवासी मुलीची, 13 वर्षाची होती ती पूर्ण, एव्हरेस्ट चढणारी सगळ्यात तरुण मुलगी. आणि तो विक्रम आता कधीच मोडला जाणार नाही. कारण क्रीडा क्षेत्रात संघटक म्हणून राजकारणीच का हवे, जो प्रश्न सर्वसामान्य माणसाला अजूनही पडतो तोच. राजकारणी हा शब्द आपल्याकडे मराठीमध्ये कंटेम्प्टने घेतला जातो. म्हणजे जसं काही तो गुन्हेगार आहे, अदालत की तौहीन, संशयानं बघितलं जातं. तर राजकारण्यांनी त्या क्षेत्रात जाऊन त्याचे मुख्य व्हावं का? म्हणजे क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख कोणीतरी राजकारणी आहे, टेबल टेनिस असोसिएशनचा कोणीतरी राजकारणी, खो खोचा, कबड्डीचा आपण पाहिलं तर सगळी नावं. त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की त्यांना असलेली एक सर्वंकष समज ती एखाद्या राजकारणी नेत्यांच्या ठिकाणी असण्याची शक्यता जास्त असते. तेच तुम्ही त्या क्रीडा क्षेत्रातला एखादा तज्ज्ञ, एखादा खेळाडू, त्याला ते प्रशासन जमेल असं नाही. आपण सगळीकडे मीडियामध्ये पण चर्चा होती सोशल मीडियावरती की जेन झी रिव्होल्युशन आहे. त्या काळातले युवक हे त्या काळातले जेन झीच असतात. स्वातंत्र्य लढा जरी आपण पाहिला, भगतसिंग त्यावेळचे जेन झीज होते की 15 वर्षापासून 25 वर्षापर्यंतचा गट आहे, तो एनर्जीने भरलेला असतो, आशेने भरलेला असतो. ते देशाचं खरं सामर्थ्य आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारला त्यांच्याशी कनेक्ट ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांना कनेक्टेड ठेवणं ह्यासाठी क्रीडा, स्पोर्ट्स त्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी असूच शकत नाही. नमस्कार. कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये मी अमोल कराडकर, द हिंदूचा क्रीडा पत्रकार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज माझ्याबरोबर एक विशेष अतिथी आहेत. कारण काय, आज मी महाराष्ट्रात नाही आहे, आज मी आहे ओरिसामध्ये भुवनेश्वर शहरात. जी नगरी आपल्या सगळ्यांना टेम्पल सिटी म्हणून ओळखतो, पण गेल्या दशकभरात ज्याचा उदय भारताची क्रीडा राजधानी असाही होत चालला आहे. येस, क्रीडा क्षेत्र म्हणलं महाराष्ट्रात की महत्त्वाचं म्हणजे जेव्हा खेलो इंडिया असो किंवा नॅशनल गेम्स असो, महाराष्ट्र आणि हरियाणा पदक तालिकेत वर असतात. जी काही राज्य प्रयत्नपूर्वक क्रीडा क्षेत्रात फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नाही, ॲथलीट डेव्हलपमेंटवरही भर देत आहेत, त्याच्यात गेल्या दशकभरात ओरिसांनी दर वर्षागणिक अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. आणि त्या कामगिरीचे रहस्य जाणून घेण्यासाठी आज माझ्याबरोबर आहेत गव्हर्नमेंट ऑफ ओरिसाचे स्पोर्ट्स सेक्रेटरी कम कमिशनर सचिन जाधव सर. तुमचं स्वागत आहे स्पोर्ट्स कट्टावर. थँक्यू. जाधव सर 2007च्या बॅचचे IAS ऑफिसर असले, तेव्हापासून आत्तापर्यंत 2008 पासून ते ओरिसा राज्यात विविध कार्यभार स्वीकारत आहेत. क्रीडा क्षेत्र त्यांच्यासाठी तसं म्हणलं तर डायरेक्ट स्पोर्ट्स सेक्रेटरी या भूमिकेतून रिलेटिव्हली नवीन आहे जेव्हा आपण बोलतोय, पण त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यांचं ओरिया हे ओरिया माणसाला लाजवण्यासारखं आहे
आणि ते आहेत कराडचे, कोल्हापूर जिल्ह्यातले, त्याच्यामुळे ते कऱ्हेचं पाणी त्यांच्या बोलण्याच्या लहेजात तेही अजून टिकून आहे. जाधव सर, आपण कराडकडे नंतर जाऊ. सुरुवातीला जो प्रश्न आहे की ओरिसा क्रीडा क्षेत्राचं रहस्य काय? सर्वप्रथम धन्यवाद आपल्याला. आणि हिंदू दैनिक हे आमच्या सगळ्यांसाठी एक प्रेरणादायी दैनिक आहे. आम्ही UPSCची तयारी करत असताना आमची पहिली ओळख झाली. त्याच्या अगोदर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना मराठी वृत्तपत्रांच्या शिवाय जास्तीत जास्त टाइम्स ऑफ इंडिया किंवा इंडियन एक्सप्रेस ह्याची जास्त ओळख होती. आणि क्रीडा क्षेत्रामध्ये विशेष करून हिंदू ज्या प्रकारे कव्हरेज करतं आणि तुमच्याच परिवाराचं स्पोर्ट्स स्टार हे एकमेव मला वाटतं प्रिंट मॅगझिन आहे स्पोर्ट्स क्षेत्राला वाहिलेलं. आमच्या बालपणी आम्ही षटकार, क्रीडा जगत अशी काही पाक्षिक साप्ताहिकं असायची. ती काळाच्या ओघात बंद पडलीत. आता डिजिटल युग आलेलं आहे. पण स्पोर्ट्स स्टार अजूनही टिकून आहे. तर ह्या सगळ्यासाठी मी हिंदू परिवाराचं पण अभिनंदन करतो. आणि तुम्ही इथे येण्याचे कष्ट घेतलेत. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर इथलं पाहताय. इथल्या स्पर्धा सध्या 2 स्पर्धा एकाच वेळी कलिंगा स्टेडियममध्ये सुरू आहेत. एक ज्युनियर नॅशनल ॲथलेटिक चॅम्पियनशिप 40वी एडिशन आणि 28वी ITTF ATTU एशियन कप टेबल टेनिस चॅम्पियनशिप ही पण सध्या सुरू आहे. 5-5 दिवसाच्या 2 एक राष्ट्रीय एक आंतरराष्ट्रीय इव्हेंट सुरू आहे. ती पण तुम्ही कव्हर करायला आलात त्याबद्दल तुमचे आभार. क्रीडा क्षेत्र हा वर्तमानपत्रांच्या दृष्टीने शेवटच्या पानाचा विषय. पण शेवटचं पान मला वाटतं पहिल्या पाना इतकंच महत्त्वाचं असतं आणि जास्ती महत्त्वाचं असतं. आपल्या बोलण्याच्या ओघात पुढे विषय येईलच, पण तुम्ही बोलता बोलता एकदा म्हणाला होतात की राजकारणी का असतात, तर त्याचं मुख्य कारण आहे शेवटचं पान. पहिलं पान पण राजकारण्यांसाठीच असतं, राजकारणासाठी असतं. आणि शेवटचं पान राजकारण हे प्रचलित अर्थानं जरी नसलं तरी राजकारणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा जो घटक आहे युवा घटक, त्या युवा घटकाचं ते पान आहे. असो, त्याकडे आपण पुन्हा येऊया. तुमचं एक निरीक्षण आहे की ओडिसा किंवा भुवनेश्वर ही क्रीडा राजधानी म्हणून उदयाला येते. ह्याच्याशी अगदी आनंदानं सहमत व्हायला काहीच हरकत नाही आहे. कारण मी ओडियाचा आहे तर त्यामुळे मला आनंदच वाटेल. पण मी पूर्णतः सहमत होणार नाही, अंशतः सहमत होईन. राजधानी म्हणण्या इतकं इन्फ्रास्ट्रक्चर अवश्य आहे, पण नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर असून चालत नाही. त्याच्यासोबत जे सॉफ्ट कॉम्पोनंट लागतात ते अजूनही बाल्यावस्थेतच आहोत आपण. सगळ्या देशाचीच ही अवस्था आहे थोड्याफार फरकाने. काही राज्य थोडीशी पुढे आहेत. त्याला बरीच कारणं आहेत. हिस्टॉरिकल लिगसी वगैरे कुठून सुरू होतात. ओडिसाची सुरुवात तशी तुलनेनं नवीन आहे. 2017 साली पहिल्यांदा एशियन ॲथलेटिक चॅम्पियनशिप झाली, ज्याच्यामध्ये मला वाटतं 46 देशाच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. आणि ती आयत्या वेळी त्याची माळ ओडिसाच्या गळ्यात पडली. दुसरे कोणी टेकर्स नव्हते होस्ट करायला विविध कारणांमुळे. आणि भारतातर्फे ओडिसाने तयारी दाखवली. आता सध्याचे जे वर्ल्ड ॲथलेटिक्सचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत डॉक्टर आदिल सुमारीवाला, मोठे प्रख्यात ऑलिम्पियन आहेत आपल्या देशाचे. म्हणजे आपल्या प्रेक्षकांना ते नाव काही जणांना माहिती असेल, काही जणांना नसेल माहिती, म्हणून सांगतो की डॉक्टर आदिल सुमारीवाला हे फार मोठं नाव आहे. त्यांच्या काळातले म्हणजे जसे मिल्खा सिंग जसं ज्या आदराने आपण नाव घेतो त्या आदराने घेण्याच्या योग्यतेचं ते नाव आहे. ते त्यावेळी ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन होते, प्रेसिडेंट. आणि त्यांच्या पुढाकाराने म्हणा आणि ओडिसा सरकारच्या पण इच्छाशक्तीमुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं त्यावेळी. केवळ 90 दिवस हातात होते आणि 90 दिवसांमध्ये हे जागतिक विक्रमच आहेत हा, की हे कलिंगा स्टेडियम अक्षरशः इंग्लिशमध्ये म्हणतात स्क्रॅचपासून बनणे. तसं शून्यातून उभं केलं म्हणलं तरी काय अवघड ठरणार नाही. म्हणायला फक्त मैदान होतं, नावापुरतं स्टेडियम होतं. ते सुसज्ज सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल फील्ड फिफा स्टँडर्डचा, जिम्नॅशियम, खेळाडूंच्या इतर व्यवस्था, टेक्निकल ऑफिशियलच्या व्यवस्था आणि वर्ल्ड ॲथलेटिकच्या स्टँडर्डनुसार ती चॅम्पियनशिप यशस्वीपणे पार पडली. आणि तिथंच थांबलं नाही ओडिसा सरकार. म्हणजे डॉक्टर आदिल सुमारीवाला देखील बोलताना म्हणतात की मी सुरुवातीला आलो होतो आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्र्यांना त्यांनी सांगितलं की हे आपल्याला करायची इच्छा आहे आणि ओडिसाची जर तयारी असेल तर ही आव्हानं आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी फक्त ओके एवढाच रिस्पॉन्स दिला त्यांना. तर ते थोडेसे घाबरून गेले होते की ओकेचा अर्थ काय. तर त्यांना सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की ओकेचा अर्थ आहे की ॲक्सेप्टेड अँड वी विल डू इट. मितभाषी होते तेव्हाचे मुख्यमंत्री.
आणि ते अजूनही सांगतात की त्यांचा त्यावेळी विश्वास बसला नव्हता आणि 90 दिवसात ते पूर्ण झाल्यानंतर त्यांचा देखील स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वास बसत नव्हता. तर हे एक राजकीय इच्छाशक्तीचं पण दृश्यरूप आहे. आणि केवळ राजकीय इच्छाशक्ती किंवा सरकार असं मी म्हणणार नाही. ओडिसातले वेगवेगळे घटक, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या असोसिएशन्स येतात आणि सरकार बाहेरील संस्था अनेक, सगळ्यांचाच त्याच्यामध्ये व्यवस्थित सहभाग होता. त्यामुळे ते यशस्वी होऊ शकले. हा एक भाग झाला. तुम्ही क्रीडा क्षेत्रातला तुमचा अनुभव माझ्यापेक्षा खूप मोठा आहे. मी फक्त 2 महिने झालेत मला जेमतेम ह्या विभागात येऊन. पण तुम्ही जाणता एक गोष्ट, आणि जी ओडिसा सरकारनं देखील व्यवस्थित ओळखलेली आहे, ती म्हणजे क्रीडा क्षेत्राला जर पुढे न्यायचं असेल तर 3 घटक महत्त्वाचे असतात. पहिला इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेच. दुसरा महत्त्वाचा घटक आहे कोचिंग. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा आणि आत्मा जरी म्हणालात तुम्ही तरी कॉम्पिटिशन्स होत राहिल्या तर इन्फ्रास्ट्रक्चर वापरात राहतं. कॉम्पिटिशन्स होत राहिल्या तर टॅलेंट समोर येत राहतं. आणि कॉम्पिटिशन्स होण्यासाठी कोचिंग आवश्यक आहे. असे हे इंटरडिपेंडंट हे 3 घटक आहेत. हे 3 घटक लक्षात ठेवून ओडिसाने मोठ्या प्रमाणावरती इव्हेंट्स ऑर्गनाईज करायला सुरुवात केली. मोठ्या इव्हेंट्स. आता इव्हेंट्समध्ये देखील काही राष्ट्रीय असतात, काही आंतरराष्ट्रीय असतात. आणि राज्यस्तरावरती, जिल्हा स्तरावरती, इव्हन शाळा स्तरावरती देखील सातत्याने इव्हेंट्स होत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यातून मुलांना गोडी पण लागते, एक्सपोजर मिळतं. आणि ह्या इव्हेंट्स ज्या असतात त्या इव्हेंट्स राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तराच्या व्हाव्यात ह्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणजे इंटरनॅशनल लेवलला जर ते अँटी डोपिंग हे अतिशय कठोरपणे पालन केलं जात असेल तर आपल्या राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर होणाऱ्या खेळांमध्ये तेवढ्याच कठोरपणे ते पालन केलं गेलं पाहिजे. नाहीतर काय होईल, आपण ते फिल्टर करणार नाही आणि आपल्याकडून अजाणता नकळतपणे असे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर जातील आणि तिथं बाद होतील आणि तिथं आपल्या देशाची नाचक्की पण होईल. ते खेळाडूंचं पण करिअर बरबाद होईल. त्यामुळे हा कठोरपणा आपल्याला सुरुवातीपासून ठेवावा लागतो. आणि खेळाडू काय जाणीवपूर्वक डोपिंग करत असतील असं पण नाही. त्यांना जे औषधं दिली जात असतील, सप्लिमेंट्स दिल्या जात असतील, त्यांच्यातून त्यांच्या नकळतपणे जातं. त्याचा अवेअरनेस पण होणं आवश्यक आहे. फक्त डोपिंगच असं नाही, त्यांना एक्सपोजर झालं पाहिजे. अचानक बावचळून गेले नाही पाहिजेत. आता मी कराडचा आहे. कराडचे पहिले ऑलिम्पिक विजेते जे भारताचे आहेत ते कराडचे. बरोबर. खाशाबा जाधव हे आमच्यासाठी प्रेरणास्थान लहानपणापासून, शाळेपासून आहे. ते योगायोगानं माझ्या एका मित्राच्या मित्राचे वडील होते. ते एका अपघातात, दुर्दैवी अपघातात वारले ते फार लवकर. त्यांच्याविषयी आम्हाला शाळेत गप्पा व्हायच्या, गोष्टी व्हायच्या, त्याच्यामधनं कळलेली गोष्ट, खरी का खोटी माहिती नाही मला. तर त्यांना ब्रॉन्झ मिळालं होतं. त्यांना सुवर्ण पदक सहज मिळू शकलं असतं अशा चर्चा व्हायच्या. आणि ते न होण्याचं कारण असं सांगितलं जायचं की जे हेल्सिंकी ऑलिम्पिक मला वाटतं, त्यांनी ते ऑलिम्पिकचं जे स्टेडियम आहे, तो जो अरेना आहे, तो त्यापूर्वी पाहिलेलाच नव्हता. आणि त्यांना पोचायला बहुतेक उशीर झाला किंवा काही टेक्निकल सूचना त्यांना नीट समजल्या नाहीत किंवा त्यांच्या कोचना देखील त्या नीट समजावून सांगता आल्या नाहीत. ते जर झालं असतं तर कदाचित त्यांना सुवर्ण पदक मिळालं असतं. आता हे उदाहरण आपल्या माहितीच आहे म्हणून, पण असं होत असतं. बरोबर. आपले बरेच खेळाडू एक्सपोजर नसेल तर मानसिक दबावाखाली राहतात. चक दे इंडिया सिनेमात देखील हे फार चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. आमचा असा प्रयत्न आहे ओडिसा सरकारचा की इंटरनॅशनल स्टँडर्डचं, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आपण आत्तापासून आपल्या खेळाडूंना दाखवायच्या. ते म्हणजे बिचकणार नाहीत, दबकणार नाहीत. ते ज्यावेळी खेळायला जातील, वर्ल्ड ॲथलेटिक, मला परवा तुमच्यासारखेच एक आमचे मित्र आहेत, एक पत्रकार मित्र आहेत, ते मला म्हणाले की तुम्ही जपानला वर्ल्ड ॲथलेटिक झालं तिथं जायला हवं होतं. त्यांना सांगितलं इथं असेंब्ली सेशन होतं, जाता आलं नाही. पण ते म्हणाले की ते बघितलं तर आपण किती मागे आहोत जगाच्या, किंवा ते किती पुढे आहेत. बरोबर. लाखो लोक त्या स्टेडियममध्ये, अरेनामध्ये येत आहेत आणि जात आहेत, कोणाला पत्ता पण लागत नाही. इतकी व्यवस्थित सुविधा आहे. आणि आतमधल्या ज्या व्यवस्था आहेत, आपल्यासारखी माणसं, आपल्या जिल्ह्या भागातून, ग्रामीण भागातून येणारे खेळाडू, ते ज्यावेळी अशा व्यवस्थेमध्ये जातील ते बिचकून जाणं स्वाभाविक आहे. तसं नेहमी व्हायला नाही पाहिजे. ह्या दृष्टीने ओडिसा सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली. फक्त भुवनेश्वरमध्येच केली असं नाही. भुवनेश्वरला तुम्ही क्रीडा राजधानी म्हणा किंवा म्हणू नका, पण राऊरकेलाला हॉकीची राजधानी नक्की म्हणू शकतो आपण. 100%. त्याचं कारण आहे की पंढरीच आहे ती हॉकीची. स्वाभाविकपणे तिथल्या मुलांना आणि मुलांना म्हणतो त्यावेळी मुलगे मुलगी दोन्ही आले त्याच्यामध्ये, त्यांना स्वाभाविक आवड आहे हॉकीची. त्याचं मूळ हे 40-50च्या दशकामध्ये आहे.
तेव्हापासून तिथे जे ख्रिश्चन मिशनरी वगैरे आले होते त्यांनी हा खेळ इंट्रोड्यूस केला असं म्हणतात. आणि तिथून गोडी लागली. प्रत्येक शाळेमध्ये खेळलं जातं. आणि आता ओडिशा सरकारने, एक काळ असा होता की अख्ख्या देशामध्ये हॉकीचं ॲस्ट्रोटर्फच नव्हतं. गवतावरती खेळायचो आपण हॉकी. आणि ज्यावेळी आंतरराष्ट्रीय मानकं बदलली, तोपर्यंत सलग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा आपला देश अचानकपणे फेकला गेला. आणि खूप काळानंतर आपण पुन्हा त्या स्थान मिळवू शकलो. त्याचं कारण होतं सुविधांचा अभाव. आपण खेळतो एका वेगळ्या मैदानावर आणि प्रत्यक्ष मॅच वेगळ्या मैदानावर होते. सुंदरगड ह्या एका जिल्ह्यामध्ये, ओडिसाचा एक जिल्हा आहे सुंदरगड, त्या सुंदरगड जिल्ह्यामध्ये राऊरकेला येतं. एका जिल्ह्यामध्ये 18 ॲस्ट्रोटर्फ आहेत. इतकं एक्सपोजर ओडिसा सरकारने लक्ष दिलेलं आहे देण्यासाठी. आणि एक बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम जे आहे ते 1.5 वर्षातच झालेलं आहे बनवून. आणि ते जगातलं सगळ्यात मोठं सिटिंग कपॅसिटी असलेलं हॉकी स्टेडियम आहे. 20,000 सिटिंग कपॅसिटी. आणि राऊरकेलामधला पॅशन पाहिलात तुम्ही. यावर्षी जानेवारीमध्ये हॉकी प्रो लीगची मॅच झालेली तिथे. तिथल्या फायनल मॅचला 35,000 ते 40,000 लोकांची गर्दी झाली होती. सिटिंग कपॅसिटी त्या स्टेडियमची 20,000. गेट तुटलं त्या लोकांच्या दबावामुळे. म्हणजे लोकांनी तोडलं असं मी म्हणणार नाही, इतकी गर्दी होती त्या ठिकाणी. तर ओडियामध्ये एक शब्द आहे असंभाळ. असंभाळ अशी गर्दी त्या ठिकाणी झाली होती. तर हा पॅशन आहे. इथे पण ॲथलेटिकच्या स्पर्धा होतात. ॲथलेटिकला मदर ऑफ स्पोर्ट्स जरी सगळे म्हणत असले तरी ॲथलेटिक्स हा खेळ किंवा लोकप्रियतेच्या दृष्टीनं थोडासा निग्लेक्टेड विषय आहे. बरोबर. आपल्याला 100 मीटर सुवर्णपदक मिळवणारे लोक माहिती असतात. आता नीरज चोप्रामुळे भालाफेकीला पण ते ग्लॅमर आलेलं आहे. बाय द वे, नीरज चोप्राचा जी पहिली भालाफेक होती ना, ती ह्या स्टेडियम 2017चा इव्हेंट. हो. आणि ती म्हणजे मी स्वतःला नशिबान समजतो. मी अनेक कर्मचाऱ्यांपैकी एक कर्मचारी होतो मी त्यावेळी स्टेडियममध्ये. आणि ती नीरज चोप्राची भालाफेक मला बघायचा योग आला. थक्क झालेलो मी. अशी भालाफेक मी पाहिली नव्हती कधी. तर नीरज चोप्राला ते एक भाग्य मिळालेलं आहे ॲथलेटिक्समध्ये स्टार होण्याचं. आणि आपल्याकडे अजूनही पी टी उषा अजूनही स्टार आहेत आपल्याकडे. मिल्खा सिंग स्टार आहेत. पण ही मोजकी नावं आहेत. ॲथलेटिक्समध्ये 45 पेक्षा जास्त इव्हेंट्स आहेत ऑलिम्पिकमध्ये. मला वाटतं 47 की 48 इव्हेंट्स आहेत. आपल्याला क्रिकेटचे बारकावे माहिती आहेत, पण ॲथलेटिक्स मधले 48 सोडा, 15 इव्हेंट जरी आपण मोजायला सांगितलं, जनरल नॉलेजचा जरी क्विज घेतला शाळांमध्ये, तरी फार मुलांना नाही सांगता येणार. मग ही आपली जबाबदारी आहे ह्या गोष्टी सांगण्याची, ह्यांना ग्लॅमर मिळवून देण्याची. ओडिसाने तो गॅप ओळखलेला आहे. ज्यावेळी मुंबई आता क्रिकेटची पंढरी आहे, किंवा आपल्या पूर्ण देशाभरातच क्रिकेटचं खूप वेळ आहे आणि गावागावात गल्ली गल्लीमध्ये क्रिकेट खेळतात. मुलांचे देखील जे क्लब आहेत, मॅक्सिमम क्रिकेटचे क्लब आहेत. भारताच्या ह्या भागात पाहिलं तर क्रिकेट इतकंच वेळ तुम्हाला हॉकी आणि फुटबॉल ह्या 2 टीम स्पोर्ट्सचं पण दिसेल. दुसरे टीम स्पोर्ट्स जे आहेत, जे आपले देशी खेळ, त्याच्यामध्ये खो खो, कबड्डीला आहे. ॲथलेटिक्स म्हणून असा फोकस फार कमी आहे. आणि तो साधारणपणे ऑर्गनाइज्ड सेक्टरमध्येच आपल्याला जास्त बघायला मिळतो. रेल्वेज असतील, आपले सर्व्हिसेस, वेगवेगळ्या सरकारी सर्व्हिसेस, पोलीस, आर्मी, ह्याच्यामधनं आपल्याला असे खेळाडू बाहेर पडतात. आणि त्याचं पण मुख्य कारण काय आहे, ते खेळाचं आकर्षण कमी, नोकरी मिळवता यावी. पदक मिळालं तर नोकरी मिळेल. किंवा पानसिंग तोमर ह्या सिनेमामध्ये एक फार छान सीन आहे की त्याला खुराक पाहिजे असतो जास्त. आणि तुला खुराक पाहिजे असेल तर तू खेळात जा, मग तिथं तुला हवा तेवढा मिळेल. आणि ही खरी गोष्ट आहे. आणि फक्त ती पानसिंग पुरतीच लिमिटेड नाहीये. आता देखील बरेचसे खेळाडू जे येतात ते ॲथलेटिक्समध्ये किंवा असे, त्यांचा मुख्य उद्देश असतो की जॉब मिळावा, नोकरी मिळावी. आणि त्यात काय चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही. त्यातून टॅलेंट सापडते आपल्याला. आता आपला प्रवास थोडासा आपण ट्विस्ट जर केला, की अरे त्या खेळालाच ग्लॅमर का देऊ नये, आपण देऊया ना, त्याची गोष्ट बनवूया. शेवटी काय, 1983चा वर्ल्ड कप आपण जिंकला आणि त्याच्यानंतर 77 राखलं. आपल्या गुणवत्ता पण होतीच आपल्या क्रिकेटमध्ये. त्यातनं ते ग्लॅमर झालेलं आहे देशव्यापी. बरोबर. तसंच ग्लॅमर नीरज चोप्राची गोष्ट सांगण्यात आली. आता नीरज चोप्रा त्याच्या सुदैवाने सोशल मीडियाच्या काळात जन्माला आला. तो जर जुन्या काळात असता तर कदाचित हरवून गेला असता. बरोबर. पण ते ग्लॅमर मिळायला मदत झाली. तर मला वाटतं ओडिसाने जे ॲथलेटिक्सकडे लक्ष दिलेलं आहे आणि सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये योगायोगाने नीरज चोप्राने ह्या स्टेडियमवरती त्याची सुरुवात केली, म्हणजे त्याच्या ग्लोरीला सुरुवात झाली. हे स्टेडियम आता ऑगस्टमध्ये आपण वर्ल्ड ॲथलेटिक कॉन्टिनेंटल टूर केली होती, ब्रॉन्झ. भारतात पहिल्यांदा आयोजन झालेलं त्याचं, ते इथं कलिंगा स्टेडियमला झालं. स्टेडियम खचाखच भरलेलं होतं. जे वर्ल्ड ॲथलेटिक्सचे आणि AFIचे जे लोक आले होते, त्यांचे पदाधिकारी, ते म्हणाले आम्हाला ह्याचं फुटेज द्या प्रेक्षकांचं.
आम्ही वर्ल्ड ॲथलेटिकच्या तोंडावर मारून दाखवू की एवढे प्रेक्षक तुम्ही जगात कुठेही ॲथलेटिक्सला एवढे आलेले दाखवा आम्हाला. तर ते एक आकर्षण, वेड, प्रोत्साहन ह्या राज्यात मिळते खेळाडूंना. कोचेस, इथले काही कोचेसच्या गोष्टी आता आम्ही त्याच्यावर एक पॉडकास्ट सिरीजच सुरू करतोय ओके. की ज्यांनी डेडिकेट केलेलं आहे स्वतःचं आयुष्य, स्वतःचा सगळा वेळ कोचिंगसाठी, मुलांना शोधण्यासाठी. एक पूर्ण नावाचा एक सिनेमा आहे बघा, राहुल बोसचा आहे. हम्म. त्यांनी त्याच्यामध्ये आंध्र प्रदेशच्या सरकारमधल्या क्रीडा सचिवांचा रोल केलेला आहे. आणि ती गोष्ट आहे एका आदिवासी मुलीची, 13 वर्षाची होती ती पूर्ण, एव्हरेस्ट चढणारी सगळ्यात तरुण मुलगी. हम्म. आणि तो विक्रम आता कधीच मोडला जाणार नाही, कारण त्याच्यानंतर त्यांनी वयाची अटच बदलली बरोबर एव्हरेस्ट. बरोबर. ज्यावेळी लक्षात आलं जागतिक संघटनांना, कारण डेंजरस आहे एव्हरेस्टवर चढणं. एक्झॅक्टली. ते असो, पण त्या सिनेमामध्ये एक फार छान काही गोष्टी दाखवल्या. डॉक्युमेंटरी टाईप सिनेमा आहे तो. युट्यूबवर अवेलेबल आहे. मी तुमच्या प्रेक्षकांना जरूर आवाहन करीन की तो बघा. आपण लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकू. हो, तो मी इथल्या स्पोर्ट्स हॉस्टेलच्या मुलांना तो आमच्या टेनिस ऑडिटोरियममध्ये प्रोजेक्टर लावून तो सिनेमा दाखवला सगळ्यांना. खूप प्रेरणादायी आहे. त्याच्यामध्ये असे बरेच ॲस्पेक्ट दाखवलेले आहेत की क्रीडेला प्रोत्साहन देणे म्हणजे नेमकं काय, हम्म. काय केलं म्हणजे प्रोत्साहन मिळतं. तुम्हाला स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये मुलं ठेवायची असतील तर त्यांना कशा प्रकारे आपण ठेवलं पाहिजे. स्पोर्ट्सवरती प्रोत्साहन देण्यासाठी तुमचे शिक्षक असतात, कोचेस असतात, फिजिकल एज्युकेशन ट्रेनर असतात, फिजिओथेरपिस्ट असतात. ह्यांची कशी मोठ बांधावी लागते. मुलांना त्यांचं मानसिक संतुलन कायम ठेवणे. आणि शेवटी खेळ हा एका ठिकाणी फिजिकल फिटनेस महत्त्वाचा आहे, दुसऱ्या ठिकाणी त्या खेळातलं पर्टिक्युलर खेळातलं स्किल महत्त्वाचं आहे. ह्याच्या बरोबरीनं त्यांच्या मानसिक क्षमता, त्यांचा मेंटल टफनेस, रेझिलियन्स, ग्रिट ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. ह्या गोष्टी लक्षात घेऊन ओडिशा सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरसोबत हाय परफॉर्मन्स सेंटर्स काही आयडेंटिफाईड खेळांची पण उघडलेले आहेत. सध्या 10 खेळांवरती लक्ष देऊन त्याच्यावरती पण आपण बोलू, कारण आपल्याशी बोलताना तुम्ही एकदा मेन्शन केलं की येस. कॉर्पोरेट मॉडेल नेमकं काय आहे हम्म. ते. त्याच्या बरोबरीनं एक स्पोर्ट्स सायन्स सेंटर, आपली 2 स्पोर्ट्स सायन्स सेंटर इथे आहेत. एक खेलो इंडियाचं भारत सरकारने त्यांच्या सहकार्याने राबवलेलं, आणि दुसरं आहे अभिनव बिंद्रा टार्गेटिंग परफॉर्मन्स. अभिनव बिंद्रा हे पहिले गोल्ड मेडलिस्ट भारताचे इंडिव्हिज्युअल खेळांमध्ये. त्यांनी ते पायोनियर आहेत ह्या क्षेत्रातले. आणि माननीय प्रधानमंत्र्यांनी सध्या जी एक कमिटी केलेली आहे स्पोर्ट्स पॉलिसी ॲडवायझर, त्याचे सध्याचे ते अध्यक्ष पण आहेत. तर त्यांच्या सहकार्याने आम्ही इथे एक स्पोर्ट्स सायन्स सेंटर सुरू केलेलं आहे. त्या स्पोर्ट्स सायन्स सेंटरमध्ये रिहॅबिलिटेशनच्या सोबतच क्षमता कशा वाढवाव्यात, शारीरिक आणि मानसिक, माइंड लॅब पण आहे या ठिकाणी, सायकियाट्रिस्ट पण आहेत त्या लॅबमध्ये खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि रिकव्हरी आणि रिहॅबिलिटेशनमधल्या जगातली अत्याधुनिक व्यवस्था इथे आहे. क्रायो चेंबर्स आहेत तिथे, म्हणजे आईस बाथच्या पुढे जाणारी व्यवस्था. बरोबर. ते मी बघितले 2019ला मी आलो होतो, हो. तेव्हा मला अभिनव म्हणला होता की एबीटीपी बद्दल फक्त विचारू नको, जाऊन बघ. मी कटकमध्ये होतो आणि त्यांची 6 केंद्र आहेत. 6 केंद्रातलं सगळ्यात मोठं केंद्र बरोबर भुवनेश्वरमध्ये उंचावरती जाऊन ट्रेनिंग करतात. भाग मिल्खा भाग सिनेमामध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की कमी ऑक्सिजन असलेल्या जागेमध्ये जाऊन ट्रेनिंग करतात. तशी जागा त्या सेंटरमध्ये आहे. एक चेंबर आहे, त्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी जास्त करता येतं ट्रेनिंग करण्यासाठी. भारतातली सगळ्यात मोठी ट्रेडमिल इथे आहे. त्याचे एक्झॅक्टली डायमेन्शन मला सांगता येणार नाहीत, पण मला वाटतं ते 6 की 7 फूट रुंद आहे ती. त्याच्यावरती तुम्ही व्हीलचेअरवरती पॅरा ॲथलेटिक ते प्रॅक्टिस करू शकतात. आणि अत्याधुनिक सगळ्या व्यवस्था, तुमचा VO2 मॅक्स मोजणे, तुमचे वेगवेगळे पॅरामीटर. एखाद्या खेळाडूने उडी मारली तर ती उडी तरी तो नीट मारतोय का नाही, त्याचे सगळे कोऑर्डिनेट्स मॅप होतात व्यवस्थित, ते ट्रॅक होतात त्यांना एक लॉग इन ID देऊन. आणि ओव्हर पिरियड की 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये, 8 महिन्यामध्ये कशी त्याची इम्प्रूव्हमेंट होते. ज्या ज्या गोष्टी मिसिंग असतात इंटरनॅशनल ॲथलेटिक्सना ज्या मिळतात आणि आपल्या खेळाडूंना त्या मिळू शकत नाहीत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडिया, वर्ल्ड ॲथलेटिक्स, फिफा, FIH ह्यांच्यासोबत अगदी क्लोज कोऑर्डिनेशन असल्यामुळे आपल्याला एक इनपुट सतत मिळत असतो, टेक्निकल इनपुट. आणि त्यांचं ॲक्युम्युलेटेड विजडम, त्याचा फायदा आपल्याला होत असतो. त्यामुळे ओडिशा सरकारच्या ज्या क्रीडाविषयक धोरण असेल किंवा जे इनिशिएटिव्ज असतात ते त्यांच्या सहयोगाने, अशा असोसिएशनच्या त्यांच्या सहकार्याने होत असतं. उदाहरणार्थ, सरकार काही ह्या क्षेत्रातलं तज्ज्ञ नाही आहे. सरकारचं काम आहे फॅसिलिटेट करणं.
हम्म. हे क्षेत्र असं आहे, हे बघा, सरकारचं मुख्य काम, सरकार आणि आमच्यासारखे जे ब्युरोक्रॅट्स असतात, नोकरशहा असतात, आम्हाला ट्रेनिंगच दिलेलं असतं. मुळात एक प्रकारे नाही म्हणण्याचं ट्रेनिंग असतं एक प्रकारे. म्हणजे माझा एक मित्र गमतीनं म्हणतो की ज्या दिवशी ह्या देशातले राजकारणी हो म्हणायला नाही म्हणायला शिकतील आणि ब्युरोक्रॅट हो म्हणायला शिकतील, बरोबर. त्यावेळी आपण डेव्हलप होऊ. ते तुमच्या कराडचे यशवंतरावांचं फेमस वाक्य हे अच्छा, असं त्यांचं आहे का? म्हणतात. हो. बरं. तर ते अशासाठी म्हणलं जातं की ब्युरोक्रेसीची रचनाच अशी केलेली असते की रेग्युलेट करणे, रेग्युलेशन करणे, रिस्ट्रिक्ट करणे. हे जास्ती तुम्ही ज्युडिशरीमध्ये आणि पोलिसांकडे गेला तर तुम्हाला अजून जास्त कठोर होताना दिसेल. बरोबर. पोलिसांना तर त्यांना बंदोबस्ताला जे पोलीस असतात त्यांचं ब्रिफिंग, जर तुम्ही आता पत्रकार आहात, तुम्ही कधी बघायला गेला, त्या ब्रिफिंग फार मजेशीर ब्रिफिंग असतं त्यांचं. त्यांना बायनरी ब्रिफिंग केलं जातं हम्म. आणि त्यांना स्वतःचं डोकं वापरायची परमिशन नसते. असं नाही की डोकं नसतं त्यांना, बरोबर. परमिशन नाही. का तर ते कामाचं स्वरूप तसं आहे की एकतर थांबवणे किंवा सोडणे, एवढ्याच सूचना दिल्या तर त्या अनेक लोकांपर्यंत जाऊ शकतात. रेजिमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, आर्मीमध्ये पण रेजिमेंटेशन. क्रीडा क्षेत्र हे रेजिमेंटेड नाही आहे क्षेत्र. ते मोकळं आहे, ते युवकांचं क्षेत्र आहे. त्या मोकळेपणानं सोडायचं आहे तुम्हाला. बरोबर. त्यामुळे ह्याच्यामध्ये ती समज असणं सरकारला, ते विभागाला हे फार महत्त्वाचं आहे. आणि विभागाला समज असणं म्हणजे विभाग सांभाळणारे अधिकारी, आणि सरकारला समज असणं म्हणजे सरकारचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री, मंत्री, ज्या पक्षातून ते आलेले आहेत त्या पक्षाची विचारसरणी, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो त्याच्यावरती. आपल्या सुदैवानं भारतामध्ये आपल्याला पूर्वी देखील आणि सध्या देखील असे पंतप्रधान मिळालेले आहेत की त्यांनी खेळाकडे लक्ष दिलेलं आहे. आपले सध्याचे पंतप्रधान आहेत माननीय पंतप्रधान मोदीजी, ह्यांनी फिट इंडियाचा नारा दिलेला आहे, खेलो इंडिया सारखे उपक्रम सुरू केलेले आहेत आणि क्रीडा क्षेत्रावरती त्यांचा खूप फोकस आणि अटेन्शन आहे. फक्त इन्फ्रास्ट्रक्चरच नाही, वेगवेगळ्या इव्हेंट्स व्हाव्यात, भारतामध्ये ऑलिम्पिक्स व्हावं, ह्यासाठी त्यांचे प्रयत्न खूप डीप स्तरावरती गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं की 2036 ऑलिम्पिक्स भारतात होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. आणि 36ला जरी नाही झालं तरी त्याच्यानंतर आपण तयार आहोत. आता आपण 2025 मध्ये आहोत. ज्या प्रकारे भुवनेश्वरमध्ये क्रीडेचं इन्फ्रास्ट्रक्चर झालेलं आहे, त्याच धर्तीवरती सध्या अहमदाबादमध्ये, गुजरातमध्ये, तमिळनाडूमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्राने ॲक्च्युली खूप अगोदर सुरुवात केलेली आहे. बालेवाडीचं क्रीडा संकुल हे मला वाटतं काळाच्या पुढं होतं त्यावेळी देखील. बिहारसारखं राज्य देखील आता क्रीडेमध्ये पुढे यायला लागले. तर ह्या पुढाकारामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल क्रीडा क्षेत्राला. तर मला असं वाटतं येणारा काळ जो आहे क्रीडा क्षेत्रासाठी, ते क्रीडा विभाग वेगवेगळ्या सरकारचे आणि सरकारचं नेतृत्व हे सगळेच सिरियसली घेत आहेत. त्याची पण वेगवेगळी कारणं आहेत. महत्त्वाचं कारण असं आहे की आपल्या लिबरलायझेशन झाल्यानंतर 90च्या दशकामध्ये जी इकॉनॉमी सुधारणा झालेल्या आहेत, आपल्या विकास झालेला आहे, त्या विकासामध्ये त्याच्यानंतर आता आपली 3 दशकं होऊन गेली. 3 दशकानंतर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आलेली आहे सरकारच्या आणि लोकांच्याही, की म्हणजे स्पोर्ट्स एक इकॉनॉमी आहे फार मोठी. एका बाजूला जर म्हणलं, थोडंसं निगेटिव्ह कनोटेशननं जर म्हणलं, तर सगळे स्पोर्ट्स आता महागडे झालेत. कुठलाच स्पोर्ट फुकट खेळता येण्यासारखा राहिलेला नाही. आपल्या बालपणी आपण आटापाट्या खेळायचो, कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचो. त्या आटापाट्याला हुसकेल म्हणायचे आमच्या भागामध्ये, कराडमध्ये. म्हणजे मला वाटतं ते हुसकून लावणे ह्याला असा असावा, आय डोंट नो त्याला हुसकेल का म्हणतात मला अजूनही माहिती नाही. पण त्याला खर्च नव्हता, अनवाणी खेळायचो. सूरपरंब्या नावाचा खेळ होता. पोहणे, विहिरीत पोहायचं, नदीत पोहायचं, असलेच पोहणे. म्हणजे खेळण्यासाठी वेगळे बूट असतात, ह्याची पण जाणीव. आता आपलं बालपण म्हणजे काय, 30-40 वर्षापूर्वीचा काळ, 35-40. मागच्या काळामध्ये आता इतकं बदललेलं आहे. आता सरकार, ओडिशा सरकार, इव्हन शालेय पातळीवरती जरी खेळ होतात, आमचे सीएम ट्रॉफी असते, शालेय पातळीवरून सुरू होऊन ती राज्य पातळीपर्यंत येते. आम्ही त्या खेळाडूंना बूट पण देतो, टी शर्ट पण देतो, कॅप पण देतो, आम्ही सगळे किट्स देतो. ज्यावेळी आपण असे खर्च करत असतो, एका बाजूला आपण ते खर्चिक असं म्हणतो, दुसऱ्या बाजूला सरकारकडून पण खर्च होतो, पण त्याचवेळी इकॉनॉमीला पण एक चालना मिळत असते. आता भारत सरकारने एक टास्क फोर्स बनवलेला आहे की स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री ही देशामध्ये डेव्हलप करण्यासाठीचा टास्क फोर्स आहे. तर मी परवा दिवशी आमच्या तिथल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे जॉईंट सेक्रेटरी त्यांच्याशी बोलत होतो. ते माझ्यापूर्वी इथे क्रीडा सचिव होते, ते आता जॉईंट सेक्रेटरी झालेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. तर आम्ही म्हटलं त्याचा जरा फायदा घेऊ आपण, भावकीचा, इथलेच तिकडे आहेत. म्हटलं सर, महत्त्वाचे काही इंडस्ट्रीज स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चरिंग असतील ते आपण ओडिसात आणायचा प्रयत्न करूया.
आणि मला खात्री आहे की जसं आता आम्ही इथं लॉबिंग करतोय सगळेच राज्य करत असणार आहेत आणि हे चांगलं लॉबिंग आहे. हम्म. आपल्या राज्यात इंडस्ट्री याव्यात स्पोर्ट्सच्या, त्याचा विकास व्हावा. तर स्पोर्ट्स एंटरप्रिनरशिप हा पण एक फार मोठा भाग आहे. आणि तुम्ही पाहिलं तर वेगवेगळी आंतरराष्ट्रीय मानांकनं वेळोवेळी बदलत राहतात. जसं हॉकीचं उदाहरण घेतलं आपण, की नैसर्गिक गवतावर खेळणारी हॉकी ती बदलून त्यांनी ॲस्ट्रोटर्फवरती आणली. ते ॲस्ट्रोटर्फ पण बदलत बदलत गेलं. पहिल्यांदा बरोबर. सँड टर्फ, नंतर वॉटर टर्फ. आता काय फुटबॉलमध्ये नवीन कन्सेप्ट आलाय, ते हायब्रिड टर्फ करायला लागलेले आहेत. तर हे बदलत राहतात. ट्रॅक्स, सिंथेटिक ट्रॅकचा जमाना गेला आता. हम्म. आता परवा दिवशी ते AFI चे लोक आलेले, ते म्हणाले आता तुम्ही इथं मॉन्डो ट्रॅक करा. हम्म. अरे म्हणले मॉन्डो ट्रॅक काय असते? ते अजून ते कार्पेट सारखं टाकलं जातं. बरोबर. ते ह्याच्यापेक्षा दुप्पट महाग असतं. प्रश्न महागाईचा नाही आहे. प्रश्न आहे त्या सुविधा मेंटेन करण्यासाठी आपण अपडेटेड राहणार आहोत का? बरं, एवढा खर्च कशासाठी करायचा असा कोणी प्रश्न विचारेल. ती पण क्लॅरिटी असणं फार आवश्यक आहे सरकारला समजण्यासाठी. सरकारला एक गोष्ट कायम महत्वाची वाटत असते आणि ती राहणार कायम. जगाच्या अंतापर्यंत ती राहणार आहे. जोपर्यंत हे जग आहे, जोपर्यंत शासन व्यवस्था आहे, सरकार आहे, तोपर्यंत ती म्हणजे सरकारला कायम यूथ कनेक्ट राखणं हे क्रुशियल आणि क्रिटिकली इम्पॉर्टंट आहे. नेपाळमध्ये काय झालेलं आहे आता? हम्म. नेपाळमध्ये जे झालं त्याचं मुख्य कारण होतं यूथ डिस्कनेक्ट. आपण सगळीकडे मीडियामध्ये पण चर्चा होती, सोशल मीडियावरती, की जेन झीची रिव्होल्युशन आहे ही. त्या त्या काळातले युवक हे त्या त्या काळातले जेन झीच असतात. हम्म. स्वातंत्र्य लढा जरी आपण पाहिला, भगतसिंग त्यावेळचे जेन झीज होते. म्हणजे साधारण 25 वर्षापर्यंतचा जो वयाच्या की 15 वर्षापासून 25 वर्षापर्यंतचा गट आहे, तो एनर्जीने भरलेला असतो, आशेने भरलेला असतो. ते देशाचं खरं सामर्थ्य आहे. त्यामुळे कुठल्याही सरकारला त्यांच्याशी कनेक्ट ठेवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यांना कनेक्टेड ठेवणं ह्यासाठी क्रीडा, स्पोर्ट्स ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी असूच शकत नाही. प्रश्नच नाही. तुम्ही जे 2-3 म्हणजे मला त्यातनं 2-3 प्रश्न आत्तापर्यंत जे ऐकले त्यातनं उद्भवत आहेत. सुरुवातीला मला विचारायचं आहे, तुम्ही जे 3 मुख्य घटक म्हणलात, की एकीकडे इन्फ्रास्ट्रक्चर वापरलं जाण्यासाठी इव्हेंट्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि इव्हेंट्समुळे त्या परिसरात फायदा होण्यासाठी कोचिंग सिस्टम्स आणणं. तर ते तुम्ही एलॅबोरेट केलं, पण ते एकंदर रूढार्थाने भारतात समज आहे आणि आपण बघितलंय ते पांढऱ्या हत्ती तुम्ही जो उल्लेख केलात, बालेवाडी काळाच्या पुढचं होतं. दुर्दैवाने बालेवाडी पहिली 15 वर्ष नीट चालल्यानंतर गेल्या 15 वर्षात पांढरा हत्ती झालाय. हो, त्याची कारणं काही असो, त्याच्यात आत्ता आपण नको जायला. पण तुमच्या दृष्टीने गेल्या 10 वर्षात ते जे पांढरा हत्ती पोसत राहण्यापेक्षा, कारण अल्टिमेटली सरकारच्या दृष्टीने इव्हेंट आणण्यासाठी सरकारला अजून खर्च करावा लागतो. त्याच्यामुळे ते जी हाय परफॉर्मन्स सेंटर्स, विशेषतः पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, ही काळाची गरज ओळखून ते कशा पद्धतीने केलं जाते ते थोडंसं सांगितलं तर ते बरं. सांगतो मी. फायनान्सकडे थोडंसं नंतर येतो, त्याच्या अगोदर येतो थोडंसं. फायनान्सकडे येतोच मी, त्या प्रायव्हेट पार्टनरशिपकडे, त्याच्या थोडंसं अगोदर येतो. इव्हेंट आणणे हे फक्त पैशाचा खेळ नाही आहे. तसं असतं तर बऱ्याच देशांकडे बरेच पैसे पडून आहेत. कुवेत सारखे देश, बहारीन सारखे देश आयात करतात खेळाडू. म्हणजे लहान असताना मी ज्यावेळी ती पदकांची टॅली बघायचो ऑलिम्पिक्समध्ये कुवेतला पण मिळाले, आपल्याला मिळाले नाही. अरे पण ते कुवेतचा खेळाडू कोण आहे? त्याचा फोटो बघितल्यावर तो सोमालियाचा, इथिओपियाचा, तिकडचे रनर्स आहेत त्यांचे. पैसे असतील तरी करू शकतो. पैसे असतील तर तुम्ही दुबईसारख्या वाळवंटामध्ये इंडोर आईस पार्क आणि बरोबर. ग्लेशियर पण त्यांनी केलेले आहेत कृत्रिम. हो. ते शक्य आहे. तेवढ्या पुरतं नाही आहे ते. सगळी इकोसिस्टम तुमची रेडी असेल तर इव्हेंट आणू शकता तुम्ही. तो एक भाग झाला. नाव कमिंग टू, पैसे पण लागतात त्याला, आणि योग्य कारण असेल, योग्य जस्टिफिकेशन असेल तर कुठल्याही सरकारकडे, कुठल्याही राज्याचं सरकार असेल, ओडिशा हे ह्याचं एक परसेप्शन गरीब राज्य असं आहे, हा. ते खरं नाही आहे. हा. खरं अशासाठी नाही आहे, ते होतं गरीब एकेकाळी. बरोबर. तो काळ गेला. 20 वर्षापूर्वी ओडिसामध्ये भूकबळी आणि सायक्लोन्स ह्याच्यामुळे होणारं नुकसान, ह्यासाठी ते वाईट कारणांसाठी प्रसिद्ध होतं ओडिसा. आता ओडिसाच्या तुम्ही न्यूज मागच्या 10-15 वर्षांमधल्या न्यूज पाहिल्यात तर तुम्हाला
चांगल्या कारणांसाठी प्रसिद्धी झालेलं स्टेट आहे. एकतर बेस्ट बजेट मॅनेजमेंट आणि सरप्लस बजेट असणारे हे ओडिसा मला वाटतं 3-4 राज्यांपैकी एक राज्य आहे. बेस्ट फिस्कल डिसिप्लिन ज्याला म्हणू शकतो असं. एक काळ असा होता 1999 साली सुपर सायक्लोन झालेलं ओडिसामध्ये. त्यावेळी 3-4 दिवस लोकांना इकडे तिकडे जाता पण आलेलं नव्हतं. रस्ते सगळे बंद झालेले होते. रेल्वेचं नेटवर्क कोसळून पडलेलं होतं. टेलिफोन चालत नव्हते. सगळे जागच्या जागी ठप्प. म्हणजे काळ थांबल्यासारखं होतं ते. सिनेमात जसं दाखवतात ना तसं एकदम कट. आंध्रामध्ये म्हणजे सायक्लोन झालं मला वाटतं 4 का 5 वर्षापूर्वीची गोष्ट. त्या सायक्लोनमध्ये आंध्रातले रस्ते ब्लॉक झालेले झाडं पडून. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून आंध्रातली डिझास्टर रिस्पॉन्स टीम तिथं पोहोचण्याच्या अगोदर ओडिसाची डिझास्टर रिस्पॉन्स टीम तिथं पोहोच आणि 10 वर्षांपूर्वी एक फायलिन नावाचं मोठं सायक्लोन आलं होतं. त्यावेळी ओडिसाचा डिझास्टर रिस्पॉन्स रेडीनेस हा जगाच्या डोळ्यात भरला पहिल्यांदा. युनेस्कोनं रायटिंगमध्ये ॲप्रिसिएशन दिलेलं आहे त्यासाठी की डिझास्टर मॅनेजमेंट हे ओडिसाचं वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड आहे. जीवितहानी शून्य म्हणजे झिरो कॅज्युअलिटी हा ओडिसा सरकारचा मंत्र बनलेला आहे. ते सायक्लोन असेल किंवा हे केव्हा शक्य होतं जेव्हा तुमचं ओव्हरऑल गव्हर्नन्स मॉडेल चांगलं असेल तेव्हा ह्या गोष्टी शक्य होतात. एखाद्या पिरॅमिडच्या शिखरासारखं आहे. जेव्हा एखादं राज्य पर्यटन क्षेत्र क्रीडा क्षेत्र ह्याच्यामध्ये चांगलं होतं याचा अर्थ त्याच्या अगोदरची त्याच्या खालचे जे चिरे आहेत ते मजबूत बसलेले आहेत तेव्हाच ते होतं. अचानक उठला पैसे आहेत माझ्याकडे म्हणून मी टुरिझम डेव्हलपमेंट करतो मी स्पोर्ट्स डेव्हलप करतो त्यात काय लागतं एवढं 500 कोटी पाहिजेत ना तुम्हाला हे काय 500 कोटी बांधवा स्टेडियम असं नसतं. सगळी इकोसिस्टम ओळीनं करावी लागते. ॲट द सेम टाइम फिस्कल मॅनेजमेंटचा सगळ्यात महत्त्वाचा प्रिन्सिपल आहे तत्व आहे तुम्ही पैसे कुठं खर्च करणार प्रायोरिटीज तुमच्या. मोठी पायाभूत सुधारणा रस्ते बंदरं आवश्यक असणाऱ्या बिल्डिंग्स म्हणजे रोड आणि बिल्डिंग्स हे महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या GDPच्या तुम्हाला खरोखर वेगाने विकास करायचा असेल तर 25 ते 30% तुमच्या GDPची रक्कम ही हेवी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जाणं आवश्यक आहे. ती केव्हा जाईल जेव्हा तुमच्या बाकीच्या गोष्टींवरती तुम्हाला सरकारला खर्च करायची गरज नसेल तर तुम्ही तो खर्च करू शकाल. आपल्या घरातलं बजेट देखील आपण बघतो ना आपल्या प्रायोरिटीज काय आहेत. त्या प्रायोरिटीज पूर्ण झाल्यानंतर तुम्ही व्हेकेशनचा विचार करणार आहे. बाकीच्या प्रायोरिटी आपली औषधं आपलं डेली राहणीमान आपलं नीट खाणं हे कॉम्प्रोमाइज करून कोणी युरोप टूरला जाणार नाही. तशा प्रायोरिटी जर बघायच्या असतील तर आपण हेवी इन्फ्रास्ट्रक्चरमधला पैसा कॉम्प्रोमाइज नाही करता येत. आपल्या देशामध्ये तुम्ही आकडेवारी काढून पहा मला नाही वाटत 15% वरती पण इन्फ्रास्ट्रक्चरला पैसा जातोय. त्याचं कारण आहे सरकारची इच्छा नाही आहे का आहे ना. आता गडकरी साहेबांचे तुम्ही त्यांचे जे उपक्रम पाहिलेत ओळीनं ते त्यांनी इतक्या काटेकोरपणे एक व्यवस्था निर्माण केली आणि ती एक मॉडेल आहे बरं का ते जगातलं त्यांनी जे केलेलं आहे ते. भारत सरकारचे पैसे म्हणजे आपल्या टॅक्सपेयर्सचे पैसे हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सगळ्याचे सगळं वापरता येत नाहीत आपल्याला कारण आपल्याला तर दुसऱ्या प्रायोरिटीज आहेत. आपल्या वेलफेअरची कामं आपल्याला करायची आहेत इतर योजना आहेत आपल्या हेल्थमध्ये आपल्याला खर्च करायचा आहे शिक्षणामध्ये खर्च करायचा आहे आपल्याला सैन्यावरती देखील तितकाच खर्च करायचा आहे आपल्याला शेतीवरती खर्च करायचा आहे. हे सगळं सांभाळून आपल्याला रस्ते पण करायचे. तर ठीक आहे बाबा एक 12 ते 15% आपण देऊ शकतो बजेटमधून चांगली गोष्ट आहे. उरलेले 15% कुठून आणायचे कारण 30% तर केलेच पाहिजेत आपल्याला. त्यांनी त्यासाठी मॉडेल केलं पब्लिक इन्व्हेस्टमेंटचं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंटचं मॉडेल केलं. थोड्याफार फरकाने क्रीडा क्षेत्रामध्ये ओडिसा सरकारने हेच केलेलं आहे. थोड्याफार फरकाने अशासाठी म्हणतोय की ते गडकरी साहेबांनी जे केले ते फार मोठ्या प्रमाणावरती आणि ते इन्स्टिट्यूशनल अरेंजमेंट आहे ती बजेटिंगमधली. ओडिसा सरकारने काय केलं की आपल्याला खर्च तर करावे लागणारच आहेत ह्या ठिकाणी हाय परफॉर्मन्स सेंटर करायचं म्हणजे ग्रासरूट सेंटर्स आपल्याकडे आहेत. त्या ग्रासरूट सेंटर्स म्हणजे काय तर आपण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्पोर्ट्स हॉस्टेल बनवलेली आहेत आणि तिथे वेगवेगळ्या लेवलचे कोचेस आहेत वेगवेगळ्या डिसिप्लिनचे. तिथून ती मुलं शिकल्यानंतर एका प्लॅटूवरती येणार आहेत. त्याच्या पुढे काय त्याच्या पुढे जाण्यासाठी हाय परफॉर्मन्स सेंटरचा कन्सेप्ट सगळीकडेच असतो ओडिसामध्ये पण आहे आणि तो आम्ही सध्या 10 खेळांमध्ये तो अंमलात आणलेला आहे. आणि ते हाय परफॉर्मन्स सेंटर चालवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कोट्यवधी रुपये लागतात त्याला दरवर्षी. त्याचं कारण आहे आपल्याला
विख्यात आणि उच्च कोटीचे प्रशिक्षित कोच लागतात आणि ते स्वस्तात मिळत नाहीत. बऱ्याच वेळा ते आपल्या भागात अवेलेबल नसतात, आपल्या देशात अवेलेबल नसतात. बरेच वेळेला बाहेरच्या देशातून त्यांना आणावं लागतं. त्यांचा खर्च असतो. त्याशिवाय ह्या मुलांना अत्याधुनिक सुविधा द्याव्या लागतात इन्फ्रास्ट्रक्चरच्या. त्यांना त्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं लागतं वेगळं. म्हणजे ते स्विमिंगचं HPC असेल, तर आपल्याला त्या स्टँडर्डचे स्विमिंग पूल मेंटेन करावे लागतात. इव्हन टेम्परेचर कंट्रोल करणारे स्विमिंग पूल पण लागतात त्याला. इंडोर लागतात, की खंड पडू नये त्याच्या ट्रेनिंगमध्ये. वेगळ्या प्रकारचे ट्रॅक लागतात. हे बनवण्याचा खर्च आणि ते मेंटेनन्स करण्याचा खर्च. आपण एखादं समजा 100 कोटी रुपये खर्च करून एखादं संकुल बनवलं जरी, ते दरवर्षी मेंटेन करायला लागणारा खर्च. त्याशिवाय त्या मुलांना तिथं राहणे आणि त्यांचं न्यूट्रिशन हे पण वेगळ्या लेवलचं न्यूट्रिशन असतं. त्यांना रोजचं जेवण देऊन चालत नाही आणि स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये ज्या मुलांना जो आपण खुराक देतो, त्याच्याहून अजून सुधारित खुराक बरोबर देणं आवश्यक आहे. बरोबर. ह्या सगळ्याचा परिणाम होतो आणि आपल्याला जर मेडल्स हवी असतील तर ह्या सगळ्याचा विचार करणं आवश्यक आहे. हा खर्च कसा करायचा? आपण इन्फ्रास्ट्रक्चर एकावेळी बनवू शकतो, रोजचं मेंटेनन्स, आणि हे कंटिन्यूस चालणारं काम आहे. स्पोर्ट्स असं आज इन्व्हेस्टमेंट केली आणि आपल्याला लगेच रिझल्ट मिळाले असं होत नाही. आता 2017 सालपासून आपण सुरुवात केलेली आहे. त्याची गोमटी फळं आत्ता मिळायला लागलेली आहेत ओडिशाला. बरोबर 2017 साली काय तुम्ही येऊन किंवा अजून कोणी म्हणलं नाही की ओडिशा क्रीडा राजधानी झालं म्हणून. एक स्टेडियम झालं म्हणून होत नसते ते. सातत्यानं इव्हेंट्स ऑर्गनाईज झाल्या, सातत्यानं इन्फ्रास्ट्रक्चर निर्मिती होत राहिली, त्यात इम्प्रूव्हमेंट होत राहिली. ओडिशाचे खेळाडू राष्ट्रीय पातळीवरती चमकायला लागले वेगवेगळ्या खेळांमध्ये. मागच्या वर्षीचा मी डेटा पाहत होतो आता, 38 स्पोर्ट्स डिसिप्लिनमध्ये 600 पेक्षा जास्त मेडल्स घेऊन आलेली आहेत मुलं ओडिशाची. 38 स्पोर्ट्स डिसिप्लिन. आता पंतप्रधान आपले मन की बातमध्ये त्यांनी एका ओडिया कॅनोईंग करणाऱ्या ओडिया मुलीचा उल्लेख केला. आम्हाला स्वतःला पण थोडंसं आश्चर्य वाटलं. अरे म्हणजे कॅनोईंग सारखे खेळ जे फारसे प्रकाशात नसतात. बरोबर. ओडिसा हे राज्य एका बाजूला लोकांचं परसेप्शन आहे की गरीब राज्य आहे, हे आहे, आणि इथं कॅनोईंग सारखे खेळ. मुद्दा असा सांगायचा की एक इकॉलॉजी होलिस्टिकली ज्यावेळी डेव्हलप होत जाते त्यावेळी हे म्हणायचं म्हणजे धाडस पण लोकांचं व्हायला लागतं की ठीक आहे, आपण ह्याला क्रीडा राजधानी म्हणू शकतो का, असा विचार मनात येतो. त्याचं कारण हे आहे की इकोसिस्टम सगळ्या बाजूने भरते. कमिंग बॅक टू दॅट PPP मॉडेल, सरकारच्या प्रायोरिटीज पैसे खर्च करण्याच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला क्रीडा क्षेत्राला डेव्हलप करण्याची प्रायोरिटी. तर ती एक इकोसिस्टम इथली स्पोर्ट्सची मॅच्युअर झालेली होती HPC आणण्यासाठी. केवळ पैसे आहेत म्हणून HPC कधी होत नाही. ती व्यवस्था तेवढी ग्रासरूट्स तुमचे स्ट्रॉंग झालेले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर होऊन लोकांमध्ये, मुलांमध्ये क्रीडेची आवड निर्माण झालेली आहे. पदकं आणायला लागलेली आहेत. आता आपण अशा वेळेला आपला विचार करायला लागतो. अजून थोडासा धक्का दिला तर आपली मुलं नॅशनलला खेळतात, इंटरनॅशनलला जाऊ शकतात, ऑलिम्पिक कॉन्टिजेंटमध्ये देखील आपली मुलं जाऊ शकतात. अशा वेळी आपल्याला HPCची आवश्यकता असते. आणि मग त्यासाठी ओडिशा सरकारने एक मॉडेल काढलं, ते म्हणजे PPPचं. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही बनवून देतो, पण कोच आणि मुलं आणणे आणि त्यांचा मेंटेनन्स सगळा हे करण्यासाठी आम्ही कॉर्पोरेट क्षेत्राला आवाहन केलं आणि वेगवेगळ्या कॉर्पोरेट्सने त्याला प्रतिसाद दिला आणि त्यांचं नाव ठेवून आपण असे HPC चालवतो. उदाहरणार्थ इथे स्विमिंगचं HPC आहे, ते JSW ही जी इंडस्ट्री आहे, JSW HPC आहे स्विमिंगचं. आमचं हॉकीचं हाय परफॉर्मन्स सेंटर आहे, ते नवल टाटा HPC आहे. आर्सेनर मित्तलने आम्हाला वेट लिफ्टिंग आणि खो खो या 2 खेळांमध्ये दिलेलं आहे. तसेच आर्चरीची एक अकॅडमी आम्हाला NTPC बांधून द्यायला लागलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही त्याचा मिलाफ केलेला आहे. कॉर्पोरेटला देखील त्यांच्या पॉझिटिव्ह इमेजसाठी हे आवश्यक असतं. सरकारला देखील सॉफ्ट पॉवर प्रोजेक्ट करण्यासाठी क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने हे जे HPC साठी ज्या डिसिप्लिन्स तुम्ही आयडेंटिफाय करता, फायनल करता, तेव्हा आपल्या राज्यातील मुलं कुठल्या खेळांमध्ये प्रावीण्य आधी आहे आणि पुढे जाऊ शकतात याला प्राधान्य दिलं जातं का समोरून येणारा कॉर्पोरेट असो किंवा एखादा आजच्या घडीला मोठा ॲथलीट किंवा प्रशिक्षक म्हणला की मी एका कॉर्पोरेटला घेऊन येतो, माझ्यासाठी हे करा, हा समतोल कसा साधला जातो? पहिला भाग जो तुम्ही म्हणलात की इथली टॅलेंट काय आहे ती महत्वाची. हरियाणामध्ये बॉक्सिंग, कुस्ती चांगली खेळतात. बरोबर. ओडियामधले खेळाडू खेळू शकणार नाहीत असं नाही बरं का. ते तेवढ्या नॅचरली येणार नाही.
पण ओडिसामध्ये ज्या नॅचरली केवझरच्या मुलं बाण चालवतील, धनुष्यबाण आर्चरी चालवतील, कदाचित ते हरियाणाच्या मुलांना जमायला वेळ लागेल कदाचित, कारण नॅचरली आहे ते तिथल्या आदिवासींमध्ये ते स्वाभाविक कला. सुंदरगडची मुलं ज्या सहजतेनं हॉकी खेळतात, संबलपूरची मुलं ज्या सहजतेनं फुटबॉल खेळतात, ते त्या त्या ठिकाणचा, तुम्ही त्याला काही जेनेटिक कारणं असू शकतात, काही कल्चरल कारणं असू शकतात, चालत आलेला आहे तो खेळ खेळतात. भारतीय क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं ऐतिहासिक जरी चाललं मागची 3-4 दशकं, महाराष्ट्राचे खेळाडू वर्चस्व गाजवून आहेत. काय कारण असावीत त्याची? काहीतरी कारण असेल ज्यामुळे ते खेळतात. चेसमध्ये तामिळनाडूची मुलं काहीतरी कारण असेल ना, ते पुढे आहेत ते. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही त्याच्यात पॉझिटिव्ह आहे. ओडिसामध्ये आश्चर्यकारकरित्या असे काही खेळ सापडलेत की ज्यात चांगले करतात स्वाभाविकपणे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, वेटलिफ्टिंगमध्ये चांगले करतात ओडिसाची मुलं. आणि नुसती ओडिसा नाही, साऊथ ओडिसा जर बघितलं तुम्ही त्यात असून, आणि साऊथ ओडिसा आणि नॉर्थ आंध्रा, कर्नाम मल्लेश्वरीचा जो जिल्हा आहे बरोबर, तिथून वेटलिफ्टर खूप येतात. आम्ही त्याच्यावरती फोकस करतोय. बेहरामपूरमध्ये आम्ही वेटलिफ्टिंगला प्राधान्य देतोय. स्विमिंगमध्ये ओडिसाची मुलं चांगली करतात. काय कारण असावं? काहीतरी असेल, पण करतायत चांगलं ते. तर ही एक ओळख लक्षात घेतलेली आहे सरकारने की ह्या राज्यामध्ये काय चांगले खेळतात. आमचा कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातला कुस्तीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचं मुख्य कारण आहे राजर्षी शाहू छत्रपतींनी त्यावेळी प्रयत्न केले, त्यामुळं मिळालं प्रोत्साहन. पण अख्ख्या महाराष्ट्रभर कुस्ती खेळली जाते, फक्त कोल्हापूरमध्येच असं नाही. हरियाणा, पंजाबमध्ये कुस्ती खेळली जाते, इतर राज्यांमध्ये देखील खेळली जाते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, ओडिसामध्ये पुरी जिल्ह्यामध्ये कुस्ती खेळली जाते आणि आखाडे आहेत. आणि त्याचं कारण मला वाटतं, इथं मराठ्यांची 50 वर्ष सत्ता होती, ते कारण असण्याची शक्यता आहे. एक कल्चर, एक बी कुठेतरी टाकलेली असते, रुजते, झाड उगवतं. पुरीची मंडळी माझ्याकडे येतात आणि आग्रह धरतात की तुम्ही रेसलिंगचं स्पोर्ट्स अकॅडमी तुम्ही सुरू करा आणि रेसलिंग सोबत बॉक्सिंग पण करा. तर धोरण आपलं असं आहे क्रीडा विभागाचं, ओडिसा सरकारचं, की कोणाला नाराज करायचं नाही. आपले फोकस एरिया आपण ठरवू काय करायचे, पण उत्तेजनच द्यायचं. चांगलंच आहे ना तिथून येते ते. पॅरा ॲथलेटिकमध्ये ओडिसाचे एक, तुम्ही जर ते स्टॅटिस्टिक्स आणि डॉक्युमेंटेशन पाहिलं तुम्ही, अक्रॉस द डिसिप्लिन्स पॅरा ॲथलेटिकमध्ये तुम्हाला पहिल्या 3 मध्ये ओडिया पॅरा ॲथलीट्स प्रचंड संख्येनं सापडतील. काय कारण असं मला पण आश्चर्य वाटतं. इतिहासामध्ये सम्राट अशोकाचं एक युद्ध आहे बघा, कलिंग युद्ध म्हणतात त्याला. ते इथं भुवनेश्वरच्या सीमेवरती धौली नावाची जागा आहे, तिथे शांती स्तूप पण आहे, जपानीज गव्हर्नमेंटच्या सहकार्याने बांधलेला. तिथे सम्राट अशोकाचा एक शिलालेख पण आहे, रॉक ॲडिक्ट. त्या ठिकाणी ते युद्ध चाललं दया नदीच्या काठावर. सम्राट अशोकासारखा जगज्जेता म्हणू शकतो आपण, कारण सध्याच्या 4-5 देशांवरती त्याचं त्यावेळी राज्य होतं. त्याला टफ फाईट देणारं राज्य आहे. पण ह्याची ओळख जास्त आता जगन्नाथाची भूमी म्हणून जास्त ओळख आहे त्याची. पण त्याच्यामध्ये मार्शल ट्रेट्स आहेत. म्हणजे मुसलमानी सत्ता, ती दिल्ली सल्तनत असेल किंवा मुघल असतील, सगळ्यात शेवटी त्या देशात कुठं आले असतील तर ते ओडिसामध्ये आलेले आहेत. दिल्ली सल्तनतच्या त्या अखबारांमध्ये उल्लेख आहेत, पॉवरफुल राजांचे उल्लेख, त्यात इथल्या ओडिसाच्या गजपती राजाचा उल्लेख आहे. आणि विजयनगरचं राज्य बरोबर एक्सपांड होता होता जे थांबलं, ते इकडे ओडिसामध्ये गजपती होते, ते तिकडे जाऊ शकला नाही. हे ट्रेट्स ज्या राज्यामध्ये आहेत पूर्वीपासून, ते जर योद्धे असतील तर त्यांच्यामध्ये क्रीडा गुण असणारच आहेत. कारण ह्या गोष्टी, फिजिकल फिटनेस, मेंटल ग्रीट, कौशल्य, ह्या दोन्ही गोष्टींमध्ये ते समान वापरता येतं. आजच्या घडीला देखील तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा इथले खेळाडू जास्त पदकं आणतात. त्याचं मुख्य कारण त्यांच्या त्या मार्शल इतिहासामध्ये ओळख. जी लढवय्य राज्य आहे, त्यांचा इतिहास मध्ययुगीन इतिहासामध्ये ज्या राज्यांमध्ये लढवय्यांचा इतिहास आहे, त्यांच्यामध्ये घराघरांमध्ये, गावागावामध्ये ते स्किल दाखवण्याची संस्कृती आहे. फिजिकल फिटनेस, स्किल, एक आउटडोर विषयी असणारी एक आंतरिक आवड, हेच गुण आपल्याला क्रीडामध्ये लागतात. ओडिसामध्ये काय आहे, थोडीशी राख पडलेली आहे त्याच्यावरती, थोडी फुंकर मारून ती राख बाजूला केली की आतला निखारा वरती येतोय. आणि आता इथनं पुढचं येणारा काळ माझ्या मते फार एक्साइटिंग असणार आहे, सगळ्या देशासाठीच असणार आहे.
ओडिसासाठी खास करून असणार आहे. कारण ओडिसा इज गोइंग टू थ्रो लॉट ऑफ सरप्राइजेस इन कमिंग डेज. सुरुवातीला तुम्ही बोलताना जे म्हणलात की आपण आधी एकदा गप्पा मारता मारता उल्लेख झाला होता की राजकारण्यांना शेवटच्या पानाचं महत्त्व, क्रीडा क्षेत्राचं महत्त्व. ओके, आता याचे 2-3 कंगोरे मला उलगडायचे. एक म्हणजे जसं आपण सांगितलं होतं मी तुम्हाला की 2004 साली मी पुण्यात तरुण तडफदार पत्रकार होतो. तेव्हा एकीकडे टेबल टेनिसचं प्रशिक्षणही थोडंसं करायचो. सुरेश कलमाडी तेव्हा आयोचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. पुण्यात पत्रकारांबरोबर वार्तालाप होता, ज्याला आजकाल साध्या मराठीत मीट द प्रेस म्हणतात. सो तेव्हा त्यांना मी हात वर करून विचारलं, लोक माझ्यावर चिडले, पुण्यातले प्रस्थापित पत्रकार, की कोण हा तरणा आला आणि काय विचारतोय कदमाडींना. मी त्यांना विचारलं, क्रीडा क्षेत्रात संघटक म्हणून राजकारणीच का हवे, जो प्रश्न सर्वसामान्य माणसाला अजूनही पडतो तोच. ते म्हणले, राजकारणी नसतील तर पैसा कोण आणणार. गेल्या 20 वर्षात पैसा खूप आलाय. तुम्ही आता समजावून सांगितल्याप्रमाणे क्रीडा क्षेत्र हे आता एक उद्योग क्षेत्र म्हणून पुढे आलंय. पण जे मुद्दे तुम्ही सगळे मांडले की युवा पिढीसाठीचं महत्त्व राजकारण्यांशिवाय अजून चांगलं कोण जाणणार, त्याच्यामुळे तो क्रीडा उद्योग आणि क्रीडा क्षेत्र यातनं सर्वसामान्य, म्हणजे मी आता अभ्यासू पत्रकाराच्या भूमिकेतून, असं काही असतं का असं लोकांना प्रश्न पडेल, पण त्याच्यापेक्षा मी एक सिनिकल भारतीय या भूमिकेतून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय की शेवटी पैसा फिरत राहणं हेच फक्त उद्देश आहे याचा, क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त प्रमोट करायचा आणि राजकारण्यांचा सहभाग असायचा. तर ते जेव्हा तुमच्यासारखे लोक ते ऍक्च्युली तो पैसा ज्या ज्या गोष्टींसाठी तुम्ही आता समजावून सांगितलाय तो वापरला जातो, याच्याकडे प्रयत्नपूर्वक कसं काम केलं जातं हे जर तुम्ही समजावून सांगितलं तर सिनिकल भारतीयाला अभ्यासू क्रीडा चाहत्याकडे जायला प्रवास जास्त सुकर होईल असं मला वाटतं. राजकारणी हा शब्द आपल्याकडे मराठीमध्ये कंटेम्प्टने घेतला जातो, म्हणजे जसं काही तो गुन्हेगार आहे, अदालत की तौहीन, संशयानं बघितलं जातं. म्हणजे राजकारणी ह्या शब्दासोबत जोडले जाणारे शब्द किंवा मनात येणाऱ्या ज्या कल्पना असतात त्या साधारणपणे गुंडगिरी, दहशत, करप्शन, पैसे, ह्या सगळ्या गोष्टी जोडून येतात. पण मुत्सद्दी असा शब्द वापरला आपण तर त्याला वेगळे कनोटेशन्स आहेत, पॉझिटिव्ह कनोटेशन्स आहेत. हिंदीमध्ये राजनेता म्हणतील त्याला, इंग्लिशमध्ये स्टेट्समन असा एक शब्द आहे. समर्थ रामदास स्वामींनी एक म्हणलेलं आहे, पहिले हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. तो जो राजकारण हा शब्द त्यांनी वापरलेला आहे तो नेमका काय आहे, कसला शब्द आहे तो, ते आजचं राजकारण आणि तो शब्द एकच आहे का? तर मी असं म्हणेन, पहिले ते मला समजलेला अर्थ त्याचा, आणि आय विल कम टू दिस क्वेश्चन नाउ. पहिले ते हरिकथा निरूपण म्हणजे अध्यात्माची बैठक असणे, सेन्स ऑफ पर्पज असणे, त्याला हरिकथा निरूपण, की एक दिशा देतं ते आपल्या विचारांना, आपल्या आयुष्याला. दुसरे ते राजकारण आपण थोड्या वेळ बाजूला ठेवू. तिसरे ते सावधपण सर्व विषयी, म्हणजे सगळ्याची जाण असणे आणि एक होलिस्टिक विचार करता येणं, आपल्याला एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह असणे. ह्या दोन्हीच्या मध्ये म्हणजे अध्यात्माची बैठक आणि सगळ्याचे एक समष्टीची जाणीव असणे, त्याच्यामध्ये कुठेतरी राजकारण येतं. आणि हे राजकारण म्हणजे सगळ्या समाजाला, राष्ट्राला, देशाला, राज्यव्यवस्थेला ह्याला सामावून घेणारी एक विचारसरणी, विचारधारा, त्याला आपण राजकारण म्हणू शकतो. त्यातून क्रीडा क्षेत्र कसं काय बाहेर राहू शकतं आणि का राहावं? बरोबर. बरं, दुसरी गोष्ट, क्रीडा क्षेत्राचे वेगवेगळे पैलू आहेत. आता तुम्ही जसं म्हणलात की उद्योग आहे, तो इकॉनॉमीचा एक महत्वाचा भाग आहे क्रीडा क्षेत्र हा, दोन्ही अर्थाने. एक तर क्रीडा साधनं द्यावी लागतात, इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट होतं, आणि जो खेळतो बरोबर, त्या खेळाडूला प्राप्ती होते, पैशाची प्राप्ती होते, एक सोशल स्टेटस त्याला मिळतं. आपल्या पुढे डोळ्यापुढे यशस्वी खेळाडू म्हणजे आपण विराट कोहली, सचिन तेंडुलकर, धोनी, असं खूप जास्त ज्यांना यश मिळालेलं, लौकिक यश, असे आपण खेळाडू बघतो. पण असे कितीतरी लाखात खेळाडू आहेत की ज्यांच्या घरी इतकं दारिद्र्य होतं, त्यांना नीट खायला मिळत नसेल इतकं दारिद्र्य, त्यांना एखादं पदक मिळालेलं आहे त्या खेळामध्ये आणि त्यांना नोकरी लागलेली आहे आणि त्यांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. त्यांचं नाही, त्यांच्या कुटुंबाचं नाही, फक्त सगळ्या गावाचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. त्यांनी प्रेरणा दिलेली आहे दुसऱ्या लोकांना. अशी लाखांनी उदाहरणं आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्राचं महत्त्व इकॉनॉमिक दृष्टीने एक मोठ्या अर्थाने, व्यापक अर्थाने
देशाची राज्याची इकॉनॉमी, आणि दुसऱ्या अर्थाने ते खेळाडूचं जीवन बदलून टाकण्याची जी क्षमता आहे खेळामध्ये, ह्या दोन्ही अर्थाने त्याचं एक महत्व आहे. राजकारणी लोक हे, ह्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना सरकार चालवायचे, त्यांना देशाला पुढे न्यायचे, त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा भाग युवा आहे. युवा कनेक्ट होणं फार महत्वाचं आहे. मी मगाशी बोलताना उल्लेख केला नेपाळचा. तो कनेक्ट नसेल तर काय होतं त्याचं भीषण स्वरूप आपण पाहिलं. तो कनेक्ट ठेवण्यासाठी ह्याच्यापेक्षा जास्त विधायक कायम काय असू शकतं. आणि जर तरुणांना क्रीडा क्षेत्रात गुंतवलं नाही तर ते कशात गुंततील याचा विचार आपणच करायचा आहे. चुकीच्या दिशेनं जाऊ द्यायचे मुलांना की योग्य दिशेला त्यांना वळणाला लावायचे, ह्याच्यासाठी नेतृत्व देणारा जो, त्यालाच आपण राजकारणी म्हणतो. त्यामुळे ते असणं स्वाभाविक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट महत्वाची त्याच्यापेक्षा, कुठल्याही राजनेत्याला त्याच्या पॉलिटिकल करिअरसाठी युवा वर्गाशी कनेक्ट असणं, त्यांचा पाठिंबा असणं हे आवश्यक आहेच. त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की राजकारणी हा केवळ राजकारणी नसतो. त्याला त्याच्या करिअरच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यामध्ये तो सरकारचा भाग होत असतो, सरकार चालवत असतो. तो आमच्यासारखे जे ब्युरोक्रॅट्स आहेत ते त्यांच्या अधीन राहून काम करत असतात. त्यांना सरकार चालवताना, आता जसं मी भारतीय प्रशासनिक सेवेत आहे, कोणी असा प्रश्न विचारू शकतं की तुम्ही काय खेळाडू आहे का, मग तुम्ही क्रीडा सचिव का आहात? किंवा मी पर्यटन विभागाचा निर्देशक होतो, तर तुम्हाला हॉटेल मॅनेजमेंट मधलं काय कळतं का, तुम्हाला टूर ऑपरेटर मधलं काय कळतं का, तुम्ही का? किंवा अजून कोणी म्हणेल तुम्ही शेती कधी केलेली नाही तर कृषी विभागाचे सचिव कसे होऊ शकता? हे प्रश्न एका मूलभूत अज्ञानातून आलेले असतात की प्रशासन करणे किंवा सरकार चालवणे हे आणि त्या क्षेत्रातली टेक्निकल माहिती असणे हे एकच नाहीये. तुम्हाला प्रशासन चालवण्यासाठी काही विशिष्ट तांत्रिक माहिती त्या त्या क्षेत्रातली असणं आवश्यक आहे, जी शिकता येते. जे मुत्सद्दी राजकारणी झालेले आहेत, अगदी यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आजच्या देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत तुम्ही सगळे मुख्यमंत्री पहा, सगळे मंत्री पहा, ही लोक एखाद्या विषयावरती भाषण देत असतात. त्यावेळी तुम्हाला देखील पत्रकार म्हणून तुम्ही अनुभव घेतला असेल, कधी कधी तुम्ही पण थक्क होत असाल की त्यांना डीप इन्साइट असते त्या गोष्टीमध्ये. कारण त्यांना जसं ब्रीफिंग दिलेलं असतं, त्यांनी तसे प्रयत्न केलेले असतात ते क्षेत्र समजून घेण्यासाठी. आणि माझी खात्री आहे, तुम्ही आता आपले सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत, त्यांना जाऊन तुम्ही कुठल्याही क्षेत्रावरती विचारलं ना, बरोबर. ते तयारीने बोलतील. विदाऊट एनी ब्रीफिंग देखील ते बोलू शकतील. कारण त्यांचं कामच आहे ते. ते 24 तास ते लोकांमध्ये असतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये बोलत असतात. आणि तेच एखादा चांगला प्रशासकीय अधिकारी असेल मुरलेला, त्याला देखील तुम्ही विचारलं तरी तुम्हाला तोच अनुभव येईल की त्याला माहिती असतं. तर राजकारण्यांनी त्या क्षेत्रात जाऊन त्याचे मुख्य व्हावं का? म्हणजे क्रिकेट असोसिएशनचा प्रमुख कोणीतरी राजकारणी, टेबल टेनिस असोसिएशनचा कोणीतरी राजकारणी, खो खोचा, कबड्डीचा आपण पाहिलं तर सगळी नाव. त्याचं मुख्य कारण मला असं वाटतं की त्यांना असलेली एक सर्वंकष समज ती एखाद्या राजकारणी नेत्यांच्या ठिकाणी असण्याची शक्यता जास्त असते. तेच तुम्ही त्या क्रीडा क्षेत्रातला एखादा तज्ञ, एखादा खेळाडू, त्याला ते प्रशासन जमेल असं नाही. की एखादा चांगला क्रिकेटपटू असेल, तो बीसीसीआयचा चांगला अध्यक्ष होऊ शकेलच असं नाही. बीसीसीआयच्या अध्यक्षाला हातात बॅट घेण्याची आवश्यकता नाहीये, त्याला प्रशासन चालवायचं आहे. तुम्ही आता जे कलमाडी साहेबांनी जे उत्तर दिलं की पैसे कोण आणणार, तर मला असं वाटतं की तो पैसे कोण आणणार हे सहजगत्या आलेला रिस्पॉन्स असावा त्यांचा. पण अरे, प्रशासन चालवणं हे आपल्या आपमध्ये एक वेगळं काम आहे, ते खेळण्यापेक्षा. तर मला असं वाटतं की ते चांगली व्यवस्था आहे ती, काय त्यात चुकीचं किंवा वाईट आहे असं मला वाटत नाही. शेवटाकडे वळताना एक मुद्दा विचारायचा आहे की बऱ्याच वेळा आपण बघतो, विशेषतः भारतामध्ये, की सरकार बदललं की व्यवस्था बदलते, सरकार बदललं की रिबूट बटन दाबलं जातं आणि सुरू से शुरू करेंगे प्रकार सुरू होतो. ओडिसामध्ये सरकार बदलल्यानंतर, ज्या सरकारने क्रीडा क्षेत्रावर भर द्यायला सुरुवात केली, ते सरकार जाऊन नवं सरकार आल्यानंतर ते वृद्धिंगत होण्यासाठी येणाऱ्या काळातले प्लॅन्स काय आहेत त्याबद्दल तुम्ही सांगितलं तर. सुदैवानं ओडिसामध्ये नवी विटी नवे राज्य असे डिस्टर्बिंग व्यवस्था काही अशी बघायला मिळत नाहीये. त्याचं कारण आहे मुख्य, मागच्या सरकारने जे क्रीडा क्षेत्रामध्ये प्रयत्न केले
आणि सध्याचं सरकार आणि केंद्रातलं सरकार हे एकाच पक्षाचं आहे. आणि सध्याचे प्रधानमंत्री जे आहेत, पंतप्रधान मोदी साहेब, ते जे भर देतात क्रीडा क्षेत्रावरती, त्यामुळे जो अगोदर दिलेला गेलेला भर आहे तो नाहीसा होईल अशी काही शक्यता नाही आहे. ते चालूच राहणार आहे. आणि दुसरी गोष्ट, कुठल्याही सरकारमध्ये कुठल्याही पक्षाचं असू देत, त्यांच्यामध्ये एक उपजत शहाणपण असतं की ज्या गोष्टी राज्यासाठी फायद्याच्या आहेत, लोकांसाठी फायद्याच्या आहेत, त्या डिस्टर्ब करणार नाहीत ते कधीच. त्यांना जनाधार त्यातूनच मिळत असतो. त्यामुळे चांगल्या गोष्टी ह्या चांगल्या राहतीलच. आता मागचा इतिहास जरी पाहिला आपण, तरी आपल्याला हेच दिसेल की चांगल्या योजना ज्या चालू केलेल्या असतात त्या कंटिन्यू राहतात. नवीन सरकार आलंय म्हणून काही योजना बंद पडल्या असं होत नाही. फार तर त्यांची नावं थोडीशी चेंज करतील. त्याच्या पलीकडे काय, योजना चालूच राहतात. कारण सरकार मुळात हे लोकांच्या कल्याणासाठीच बनवली गेलेली व्यवस्था आहे. त्यांना दर 5 वर्षांनी स्वतःला जाऊन सिद्ध करायचं लोकांच्या समोर. मला का मत द्या हे त्यांना पटवून द्यायचंय. त्यामुळे ते चांगली चाललेली गोष्ट बंद पडतील ह्या शक्यता फार कमी असतात. ओके. सर, शेवटचा मला एक मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की आजच्या काळात जेव्हा आपण गप्पा मारतोय, एक नवीन संस्था क्रीडा क्षेत्राशी निगडीत उभी राहिली. तुम्ही जसं म्हणलात की तुम्ही डायरेक्टली क्रीडा क्षेत्राशी निगडीत नसूनही तुमचा जो दांडगा अनुभव आणि तुमचं जे प्रशिक्षण आहे प्रशासकीय व्यवस्थेबद्दलचं, तर क्रीडा क्षेत्राशी निगडीत स्पोर्ट्स मॅनेजमेंट हे नवीन पे फुटलंय. पण ती काळाची गरज आहे. कारण काय, जसं तुम्ही म्हणलात की 2036 नाही तर 2040ला नक्की, म्हणजे भारताला ऑलिम्पिक्स होस्ट करायची इच्छा जेवढी आहे त्याहून जास्त इच्छा आणि अपेक्षा उर्वरित क्रीडा जगताची आहे की भारताने ऑलिम्पिक्स करावं. आणि त्याच्याकरता जी मला तुम्हाला एक सांगावं, म्हणजे तुमचा एक सल्ला त्या आजच्या तरुण वर्गाला, त्यांच्या पालकांना, की ज्यांना माहिती नाहीये हे नक्की काय आहे बुवा स्पोर्ट्स मॅनेजमेंट. ओके, तर ते खरंच सिरियसली घेऊन पुढची 20 वर्ष त्याच्यात खरंच करिअर घडू शकतं का, याच्याबद्दलचं तुमच्या अनुभवावरून बेस्ट मत जर तुम्ही सांगितलं तर बरं. प्रचंड संधी येते या क्षेत्रामध्ये. ओडिसाचं उदाहरण देतो मी. आणि ओडिसापेक्षा प्रगत आणि मोठी राज्य ते त्याच्या शक्यता अजूनही जास्त आहेत. म्हणून ओडिसा एक खालच्या लेवलचा बेंचमार्क धरला तर. कलिंगा स्टेडियम कॉम्प्लेक्स तुम्ही पाहिलं तिथं, इथे आतमध्ये 8 HPC आहेत. एक स्पोर्ट्स सायन्स सेंटर आहे. हे भलं मोठं ॲथलेटिक स्टेडियम आहे, हॉकी स्टेडियम आहे, हॉकी प्रॅक्टिस ग्राउंड आहे, 2 मोठे स्विमिंग पूल आहेत ऑलिम्पिक स्टँडर्डचे, आणि स्पोर्ट्स हॉस्टेल्स आहेत. 300 पेक्षा जास्त खोल्या आहेत ह्या स्टेडियममध्ये राहण्यासाठी व्यवस्था. हे सगळं मॅनेज करण्यासाठी एका बाजूला तुम्हाला फॅसिलिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस लागतात, म्हणजे हॉटेलमध्ये जशी मेंटेन केली जाते तशी. एका बाजूला आपल्याला सिक्युरिटी व्यवस्था लागते, म्हणजे फक्त हे स्टेडियम कॉम्प्लेक्स गार्ड करण्यासाठी 100 पेक्षा जास्त सिक्युरिटी गार्ड आहेत. आपल्याला टेक्निकल ऑफिशियल्स, कोचेस, वेगवेगळ्या स्पोर्ट्स डिसिप्लिनचे ते मेंटेन करण्यासाठी लोक लागतात. आणि त्यांची आपल्या आतमध्ये एक हायरार्की आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंट हा जो डिसिप्लिन आहे तो फक्त टेक्निकल आस्पेक्ट पुरताच आहे असं नाही आहे. त्याच्याशी रिलेटेड सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आम्ही हा एक प्रयोग केलेला होता 3 वर्षांपूर्वी इथे ह्या डिपार्टमेंटमध्ये. इथे एक मॅनेजमेंट संस्था आहे नावाजलेली. त्यांच्याशी आम्ही करार करून एका कॉर्पोरेटला आम्ही रोपिंग केलं होतं आणि त्या कॉर्पोरेटनी त्यांना फंडिंग दिलं की हे तुम्हाला कदाचित सस्टेनेबल किंवा फिजिबल होणार नाही हा कोर्स चालवणं. आणि त्याच्यामधनं काही मुलं ग्रॅज्युएट झाली. तो दुर्दैवानं 2 वर्ष तो प्रयोग चालला आणि एका बॅच नंतर तो बंद पडला. पण त्या 2 वर्षामध्ये जे ग्रॅज्युएट झालेले 35 मुलं ग्रॅज्युएट झाली होती इथली ओडिसामधली. 35च्या 35 जणांना जॉब मिळाले. ते ज्या कारणामुळे ते झालं नाही ते कारण सोडून देऊ आपण, पण स्कोप आहे, संधी आहे. ओडिसा सरकारने एक नवीन उपक्रम जाहीर केलाय आणि त्याच्यावर काम चालू आहे आता. इथे ब्लॉक म्हणजे ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणतो ना आपण, पंचायत समिती, बरोबर. म्हणजे अनेक ग्रामपंचायती मिळून जे युनिट बनतं, साधारणपणे तालुक्याला समांतर अशी व्यवस्था असते ती. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक स्टेडियम होणार आणि त्या स्टेडियममध्ये, म्हणजे ओडिसा सरकारचं आता व्हायला लागलेलं आहे, 314 तालुक्यात इथे 314 तालुक्याच्या ठिकाणी होते. त्याच्यामध्ये एक फुटबॉल ग्राउंड होणार, 8 लेन ट्रॅक होणार, एक स्विमिंग पूल प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी नाही, जिल्ह्याच्या ठिकाणी ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल, तालुक्याच्या ठिकाणी व्हॉलीबॉल कोर्ट्स, कबड्डी, खो खो, बॅडमिंटन
बॅडमिंटनचा इंडोर हॉल, ह्या सगळ्या व्यवस्था होणार. ह्या मॅनेज कशा होणार आहेत? ह्यासाठी आपल्याला तज्ज्ञ लोक पाहिजेत. तर संधी आहे या क्षेत्रामध्ये, प्रचंड संधी आहे. आणि तुम्ही आता जे म्हणालात ऑलिम्पिक, 2036 किंवा 2040 साली जर ऑलिम्पिक झालं, त्याच्या प्रिकर्सर म्हणून काही इव्हेंट कमी नाही आहेत. कॉमनवेल्थ आहेत, एशियन चॅम्पियनशिप्स आहेत, इतर वेगवेगळ्या खेळांच्या होत असतात. त्या इव्हेंट मॅनेज करण्यासाठी देखील अशा लोकांची गरज असते आपल्याला खूप. राईट. तर त्याचं स्टॅटिस्टिक्स एक्झॅक्टली मला सांगता येणार नाही, पण मला वाटतं कितीही मुलाने आग्रह करून त्याच्यामध्ये गेले आणि संस्था, जरी तुम्ही पेव फुटलं हा शब्द वापरलात, पेव फुटलेलं असलं तरी त्यांची मागणी राहणारच आहे. सप्लाय हा डिमांडपेक्षा कमीच राहणार आहे असं वाटतं मला. राईट. दादासाहेब, आपण गप्पा किती वेळ मारू शकू, पण तुमचा दिवस मोठा आहे, त्याच्यामुळे आत्ता आपण थांबायची वेळ आली. पण मला फक्त एक विशेष आभार तुमचे मानायचे आहेत की आपण जे गेले तासभर गप्पा मारतोय त्याच्यात फक्त ओरिसाच नाही, आज कुठल्याही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं किंवा मराठी बोलता येणारा जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बसलेला मुलगा आहे ना, त्याला एक क्रीडा क्षेत्रामुळे एकंदरीत येणाऱ्या भारतात जर तुम्हाला प्रोफेशनल म्हणून प्रस्थापित करायचं असेल तर कळत नकळतपणे जी ऊर्जा मिळालेली आहे त्याच्याबद्दल तुमचे विशेष आभार. आणि जर महाराष्ट्रातले कुणी प्रशासकीय सेवेतले असो किंवा मंत्रालयातले कोणी असो, जर तुम्हाला ओरिसा मॉडेल परत एकदा महाराष्ट्रातलं क्रीडा व्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी काही करायचं हवं असेल तर एक फोन कोणाला उचलायचा हेही तुम्हाला कळलं असेल, माझी खात्री आहे. तुर्तास जाधव साहेबांचे पुन्हा एकदा आभार. मी आत्ता थांबतो. तुम्ही मात्र आजच्या एपिसोडचा अभिप्राय नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळं करा. तुर्तास सचिन जाधव सर आणि अमोल कराडकर भुवनेश्वरवरून तुमची रजा घेत आहेत. तुम्ही मात्र स्पोर्ट्स कट्टा ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू.